नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचे लाडके जान्हवीगिरी. वेलकम बॅक टू माय चॅनल जान्हवीगिरी ऑफिशियल. या व्हिडिओला 1 महिना झालाय. मला एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला. एडिटिंग करायला वेळ नव्हता का अशी झाली होती. कसा वाटला माझा मेकअप? माझा मेकअप मिस्टी मेकओव्हर यांनी केलेला आहे. ह्या खूप छान मेकअप करतात. कधी आवश्यक भेट द्या. फोटोशूट कंप्लीट करून आता सुट्ट्या लागल्या, त्यामुळे आम्ही मामाकडे आलोय. दिवाळीत मामाकडे कपडे घ्यायला खूप मज्जा येते. तर कोणाकोणाला मामाकडे कपडे घ्यायला मज्जा येते कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सर्वात पहिले आपण घेणार आहोत आईसाठी साडी आणि मग आमच्यासाठी ड्रेस. तर फायनली आम्ही ही साडी घेतली. कशी वाटते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आता आपण बघणार आहे माझ्यासाठी ड्रेस. सुंदर आहे ड्रेस. कापड असा आहे पायाचा दाखव बघू दे काकांच्या सुंदर आहे. आपण हो छान आहे. गळ्यावर वर्क आहे. सुंदर आहे. हे मी घेतला. ये भी पापा की परी है भाई. सुंदर है पण छान आहे. पण ते कसं हा ड्रेस छान आहे. हा ड्रेस छान आहे. मम्मी तुझी बात हा आवडलाय. काय आणि तुम्ही सांगा कोणता छान आहे. आणि तुम्ही सांगा कोणता छान आहे. काय मी तुम्हाला सांगा. जेडू तुला कोणता घ्यायचा बाळा ड्रेस? तूच म्हणली ते पंजाबी घ्यायचा. अरे त्याला पंजाबी नाही कुर्ता म्हणतात. कुर्ती. भाई और बहनों, क्या प्रॉब्लम है आपके घर में? नल को पानी नहीं आता. लाइट नहीं आती. जय कोणाची ऍक्टिंग करतोय कमेंट मध्ये नक्की सांगा. ये कौन नमूने है भाई? कपडे घेऊन आता चाललोय आम्ही घरी. नाही व्लॉग नाही टाकला. पैसा ही पैसा होगा. पनीरची भाजी. नाही परवान नाही म्हणते कसं घेतलं आहे. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी भाऊबीज असते. तसे दिवाळी हा सण आला म्हणजे आपल्या बहिणीला किंवा सासरी गेलेल्या मुलीला आपल्या इथे आणण्याची प्रथा असते. म्हणून भाऊ बहीण यांचे सण म्हणजेच भाऊबीज. या दिवशी बहिणीच्या किंवा स्वतःच्या घरी भाऊ गोडधोड जेवण करतो आणि सायंकाळी चंद्राची कोर दिसल्यानंतर बहीण प्रथम चंद्रकोरीस व नंतर भावाला ओवाळते. मग भाऊ ताटात ओवाळणी देऊन बहिणीचा सत्कार करतो. The next morning. जागी थांबलेला आहे ऑटो रे. तर आता वाजलेत सकाळचे 5 आणि आज आमचा लास्ट डे मामाच्या घरी. तर आता निघलो आम्ही पुन्हा प्रवासात. आम्ही जाणार आहे माझ्या काकाच्या घरी, काकाच्या
जिथे जिथे मला भारताचा ध्वज अभिमानाने फडकताना दिसतो तिथे तिथे मला जय हिंद म्हणावेसे वाटते. ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर येत आहे. कृपया ध्यान दीजिए. गाड़ी संख्या 176112 राज्य रानी एक्सप्रेस छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनल वरून पूर्णा या मार्गाने नांदेड ला जाणारी प्लॅटफॉर्म क्रमांक 1. बाय बाय परभणी. इकडे असते बाय बाय. मामाचं बजेट परभणी कुठं लागते तुम्हाला? मामा लागतं तर ही आहे पूर्णा नदी. पूर्णा नदीचे खोरे सुमारे 750 किलो हेक्टर इतके आहे. एकेकाळी बारामाही वाहणारी ही नदी आता अपुरा पाऊस व उगम स्थळांवरील जंगलतोड यामुळे मृतावस्थेकडे झुकत आहे. पूर्णा जंक्शन हे परभणी जिल्ह्यातील मुख्य रेल्वे स्थानक आहे. आम्ही आउट ऑफ स्टेट आलेलो आहोत. आता पुन्हा आउट ऑफ स्टेट जाणार आहे आपण. या राज्यातील बस खूप स्वच्छ आणि सुंदर आहे. तुम्हाला जर ही लँग्वेज माहिती असेल तर हे काय लिहिलेलं आहे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. काकाच्या घरचा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि थँक्स फॉर वॉचिंग.